चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी संध्याकाळच्या भेळ, सुकी भेळ। तर चला सुरू करूया। तर चला मैत्रिणींनो, आज संध्याकाळच्या भुकेसाठी मी बनवणार आहे भेळ, सुकी भेळ। त्यासाठी हे चटणीसाठी मी घेतले थोडंसं डाळबं, आलं अर्धा इंच, मिरच्या आहेत 2-3, पुदिना आणि कोथिंबीर आणि मीठ टाकले। आता मी हे वाटण वाटून घेते, म्हणजे जाडसर चटणी अशी। आणि हे भेळेसाठी सगळं लागणार आहे। टोमॅटो घेतले, कांदा घेतलाय, बटाटा, मिरची घेतले कापून, आणि हा चाट मसाला, मीठ आहे, लिंबू आहे, ही शेव आहे बारीक, आणि हे फरसाण। तर आपण हे कुरमुरे आधी घेतलेले आहेत, त्या कुरमुऱ्यामध्ये आपण हे सुके प्रकार घालून घेऊया। आता मी शेंगदाणे घालते, हे फरसाण घालते, शेव घालते, आणि आपली ही चटणी मी वाटते आता मिक्सरमध्ये टाकून। ही आपली चटणी वाटून झालेली आहे, ही आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये। पुदिनाचा वास एकदम छान सुटलेला आहे। कढीपत्ता पण मी घातला याच्यात, पण मी विसरलेली सांगायला। कढीपत्त्याची 10-12 पानं बारीक बारीक होती। आणि आता हे सगळं मिक्स करूया। टोमॅटो घालते, एक टोमॅटो कापले, कांदा घेतलाय, मिरची घेतली, बटाटा घेतला एक उकडून बारीक तुकडे करून, पूर्वी भेळ जास्त खाल्ली जायची, आता काय पिझ्झा न बर्गर हेच खाल्लं जाते। कुरमुरे खरं चांगले असतात, पौष्टिक। आता ही आपण चाट मसाला घालून घेऊया 1 चमचा, आणि थोडंसं मीठ घालते, आणि सर्व मिक्स करून घेते। आता आपण ह्याच्यावर लिंबू पिळूया थोडंसं। कैरीचे दिवस असले का कैरी घातली तरी चालते त्याच्यावर। आता आपली ही भेळ तयार आहे। परत एकदा मी मिक्स करते, लिंबू टाकले म्हणून। आता सगळं आपलं मिक्स झालेलं आहे। मी थोडीशी चाखून बघते हातावरच घेऊन। मस्तपैकी झालेली आहे। तो मसाला आपण वाटला ना, त्याची चव मस्तच लागते, पुदिना वगैरे असतो ना। आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तर चला, आपली तयार आहे भेळ खायला। बघा किती छान झालेली, आणि दिसते पण छान। झटपट होणारी अशी भेळ आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद। आणि तुम्ही मला कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा कशी झाली ते, तुम्ही पण करून बघा।